तुम्ही चला बघा आता 0.45 आता हा काय आहे भागाकार 0.00003 आता हा पुन्हा काय आहे पुन्हा डिवाइड आहे मग पुन्हा काय करायचं गुणा करायचं इथं खाली 1 असते याला वर घ्या आणि याला खाली घ्या समझला समझा। अब क्या करेंगे देखो ध्यान से देखो बैलेंस इक्वल करेंगे ध्यान रखना है। ऊपर कितने हैं पॉइंट के बाद में 2 डिजिट्स हैं और यहाँ पॉइंट के बाद में 1 2 3 4 5 तो यहाँ कितना मिलाएंगे 3 मिलाएंगे 3 जीरो लगाएंगे मतलब पॉइंट के बाद देखो 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हो गए बराबर। अब ये इधर के जितने जीरो सबको काट डालो कोई मतलब नहीं है वो समझ में आया। आप पॉइंट का इधर का भी जीरो काट डालो कोई मतलब नहीं है। अब यहाँ देखो जीरो के बाद में पॉइंट के बाद में 2 है तो इधर पॉइंट के बाद में 2 करो समझ में आया। ये जीरो काट डालो इससे कोई मतलब नहीं है। अब हमारे पास में बचा क्या है 45,000 और नीचे 3 और यहाँ 100 और यहाँ नीचे 3 इतना बचा है ना इतना बचा है कि नहीं। आप डायरेक्ट काटापिटी कर लो 15 3 45 आणि हे 3 शून्य आणि 3 5 15 म्हणजे हे 5000 गुणिला 100 म्हणजेच किती हे 3 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजेच किती रे 5 लाख हा फायनल आन्सर समजला। हां बघा इकडे आता x डिवाइडेड बाय 8/75 डिवाइड बाय 40/25 इक्वल टू 15 तर x हा गुणाकार करा याला आणि 75 वर 8 खाली गुणाकार करा 25 वर 40 खाली आणि इथं 15। आता हे कटापिटी होऊ शकते करून घ्या कटापिटी 40 आणि 5 5 25 5 8 40 आता नाही कपे x गुणिला 75/8 गुणिला 5/8 बरोबर 15। 15 गुणिला 8/75 गुणिला 8/5 बरोबर x 15 1 15 15 5 75 तर 8 गुणिला 8 इथं आणि हे 5 आणि इथं 5 तर 8 8 64 आणि 5 5 25 तर x ची व्हॅल्यू किती आली 64/25 आला। लिहून घ्या करो। अब देखो क्वेश्चन क्या है क्वेश्चन क्या है 36 गुणिला 72 भागिला x बरोबर 4/5 भागिला 8/10 बरोबर आहे। मग याला सॉल्व कसे करता 36 गुणिला 72 डिवाइड x बरोबर 4/5 हा भागाकार आहे याला काय करायचं गुणाकार 10 वर घ्या आणि 8 खाली घ्या मग याला क्रॉस कनेक्शन काटा 4 1 4 4 2 8 5 1 5 5 2 10 आणि 2 2 कॅन्सल म्हणजे उरला किती 1 म्हणजे 36 गुणिला 72 भागिला x बरोबर 1 मग 36 गुणिला 72 बरोबर 1 गुणिला x म्हणजे 36 गुणिला 72 बरोबर x बोला हां। आणि मग आता काय करायचं हा जो 36 गुणिला 72 गुणिला 36 करा साइन 2 12 ची 2 हातचा 1 साइनचा 42 अधिक 1 43 3 2 6 आणि 7 3 21 असं झालं रे हां चुकते कधी कधी किती आला